नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कामोठे येथील पुरातन जागृत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा। भाविक भक्तगणांची मांदियाळी। हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। राज्य व देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। अशातच कामोठे बस स्टँड येथे पुरातन जागृत हनुमान मंदिरात 22वे वर्ष जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। हनुमान जयंतीचे आयोजन सुरेश मुरलीधर ठाकूर व हर्षल दत्ता भोसले यांनी उत्कृष्टरित्या केले होते। भक्तांनी पहाटेपासूनच मंदिरामध्ये गर्दी केली असून श्री हनुमंताच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। संपूर्ण मंदिराला फुलांनी सजवण्यात आले होते। या दिवशी विशेष पूजा, अभिषेक, हनुमान चालीसा पठण आणि भजन कीर्तनाचे आयोजन केले होते। अनेक ठिकाणी शोभायात्रा काढल्या होत्या। येथील मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। काही भक्त उपवास ठेवून दिवसभर हनुमान चालीसाचे पठण करतात। कामोठे, मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये मंदिरामध्ये विशेष सजावट करण्यात आली आहे। या सणामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून लोकांनी आनंदाने आणि श्रद्धेने सण साजरा केला। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धम्मशील सावंत, कामोठे, पनवेल। माझे नाव तुझं आणि काय सांगशील? या हनुमान मंदिरामध्ये मोठी भाविकांची गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे। सकाळपासून या ठिकाणी भाविकांची रेलचल आहे। काय सांगशील, कसे कार्यक्रम? तुझं काय नाव? माझे नाव जिया सुरेश ठाकूर। मंदिराची स्थापना ही माझ्या आजोबांनी केली होती, ते आता माझे पप्पा करत आहेत। महाप्रसादात आहे। पहिले 10 किलोपासून चालू केला होता, आता तो 2-3 हजार लोकांचे पब्लिकनुसार महाप्रसाद होतो। हायवे जवळ असल्यामुळे फक्त घरातली नाही तर जेवढे पण मंडळी रस्त्यावरून जाते ती सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेते। असं नाही का फक्त घरातल्यांसाठी, जेवढे कोण पाय पडेल त्या सर्वांना लाभ भेटेल। आणि सकाळी याचा भजनाचा कार्यक्रम असतो। दर मंगळवारी शनिवारी आरतीचा कार्यक्रम असतो। आता सध्या माझे पप्पा करत आहेत, नंतर माझा भाऊ करेल। हा कार्यक्रम पिढ्यानपिढी चालणार आहे। हा मंदिराची सेवा आम्ही करतो कारण की आम्हाला भाविकांचा सहाय्य भेटतो, म्हणून आम्ही हे पुढे करत। तर काय नाव आपलं आणि काय सांगाल? हनुमान जयंतीचा जो या ठिकाणी उत्सव आहे, पुरातन काळाचं हे मंदिर आहे। भाविक भक्तगणांनी, हनुमान भक्तांनी या ठिकाणी गजबजलंय। काय आपली प्रतिक्रिया आहे? काय नाव आपलं? माझं नाव सुरेश मुरलीधर ठाकूर। माझ्या वडिलांचं नाव मुरलीधर शाही ठाकूर। या लोकांनी स्थापना इथं आपली चालू केली होती पहिला। तर पहिल्या स्टार्टला बसून 10 ते 20 लोक इथे भाविक यायचे, तर आता कमी 2 ते 3 हजार लोक इथे येतात भाविकांना लाभ प्रसाद घ्यावासाठी, म्हणून ते रांगोरांग येतात। लाभ कोण सोडत नाही प्रसादाचा। एकूणच कार्यक्रम काय असतात धार्मिक या ठिकाणी? भजन कीर्तन वगैरे असतं? हा, तो सकाळी असतो, संध्याकाळी असतो। भाविकांना आपलं काय आव्हान आहे? या ठिकाणी मंदिरामध्ये मोठी गर्दी करतात, येतात, काय आपलं आव्हान असणार आहे पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमात? पुढच्या वर्षी बघू आता त्यांची काय असेल, भाविकांची इच्छा, प्रभूची इच्छा असेल तर होऊन जाईल। अजून 4-5 हजार लोक येतील। हे सगळं आपण स्वतः वैयक्तिक करता की कशा पद्धतीचं आहे? तर पहिला आम्ही छोटा होता 2,000 लोक कमी करतो वैयक्तिक। आता छोटे भाविक आम्हाला थोडंफार दान काय करत असतात, त्याच्यामुळे एक कार्यक्रम होतो पूर्ण। किती दिवस कार्यक्रम असतो? आता एकच दिवस कार्यक्रम। पुढच्या वर्षी कसं नियोजन असेल, काय आयडिया आहे? पुढच्या वर्षी आता बघू, ते पब्लिक आहे किंवा देवाची कृपा लागेलच काय ना काय। या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आपल्या कुटुंबाची कशी साथ लागते? आमचे थोडं भाविकांचे पाटे आहेत ना, भाऊ पूर्ण आमचे पाटे आहेत। सर्व भाऊ आहेत, म्हणजे बायको आहे, माझा बारका भाऊ आहे। जय श्रीराम, बजरंग बली की जय, बजरंग बली की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, बजरंग बली की जय।